शहरातील फुटपाथ व मुख्य रस्ते पदपथावर फार मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण झालेले असून अनेक ठिकाणी पथारी व्यवसाय तसेच काही ठिकाणी सार्वजनिक पथावर या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या पदपथांचा वापर करण्यात येत असल्यामुळे ज्येष्ठ नागरिक महिला दिव्यांग शालेय विद्यार्थ्यांना रस्त्यावरून चालावे लागत असल्याने अपघात धोका वाढला आहे। याबाबत वारंवार तक्रारी करूनही पुणे महानगरपालिकेकडून प्रभावी कारवाई होत नाही। त्यामुळे अतिक्रमण हटवून पदपथ नागरिकांसाठी मोकळे करण्याची कायमस्वरूपी कार्यवाही करण्यात यावी। पुणे शहरात अनेक ठिकाणी नैसर्गिक नाले व ड्रेनेज वाहिन्यांवर अधिकाऱ्यांच्या संगनमतातून इमारती उभारल्या गेल्या आहेत अशा तक्रारी अनेक वेळा केल्या, परंतु या भागामध्ये पावसाळी पाणी साचणे, नाल्यामध्ये पाणी घरांच्या मध्ये जाणे अशा प्रकारच्या जीवितास धोका होणाऱ्या घटना घडत आहेत आणि म्हणून सर्व बांधकामांची चौकशी करण्यात यावी व त्याची यादी जाहीर करण्यात यावी व दोषी संबंधित अधिकारी असतील किंवा बिल्डर असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। या ठिकाणी पुणे शहरातील कळसगाव येथे सर्वे नंबर 126 मधून स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता अनेक वर्षापासून नागरिकांच्या वापरात आहे, मात्र हा रस्ता आजही पुणे महानगरपालिकेच्या ताब्यात नसल्यामुळे नागरिकांना जागा मालकाशी करार करून भाडे तत्वावर अंत्यविधीसाठी जावं लागतं। ही अत्यंत दुर्दैवी अशी बाब आहे आणि म्हणून या ठिकाणी तशा पद्धतीच्या सूचना या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना आयुक्तांना देण्यात याव्यात अशी या ठिकाणी विनंती करतो। पुणे शहरातील विविध भागामध्ये पावसाळी नाल्यामध्ये ड्रेनेज लाईन टाकण्यात आल्यामुळे नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडतो आणि त्यामुळे पूरस्थिती निर्माण होते। भविष्यात अशी कामे नाल्यांच्या पात्रात न करता दोन्ही बाजूने नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात यावी असे या ठिकाणी मी सूचना देतो। ड्रेनेज विभागाची रखडलेली कामे मग लोगाव असेल वाघोली असेल पुणे शहरातील अनेक भागामध्ये ड्रेनेज विकासाची कामे प्रलंबित आहेत आणि त्यासाठी आता सध्या डिझेल उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरांनी कामे बंद केलेली आहेत। त्यासाठी शासनाकडून सूचना देण्यात याव्यात। या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहराच्या तुलनेनं पुणे शहरामध्ये जो आम्ही कामाच्या बाबतीत पाहतो तर त्या ठिकाणी लाईटचा लखलखाट दिसतो, परंतु आमच्या शहरामध्ये मात्र लाईटचा लखलखाट का दिसत नाही याबद्दल आमच्या मनामध्ये शंका आहे आणि म्हणून त्याची चौकशी व्हावी। या ठिकाणी त्याच पद्धतीनं विश्रांतवाडी ते धानोरी लोहगाव मुख्य रस्ता गेले 25 वर्षापासून या ठिकाणी रस्ता रुंदीकरणाचं काम रखडलेलं आहे, तेही त्वरित मार्गी लावावं। त्या ठिकाणी फार मोठी कोंडी रस्त्यावर होत आहे आणि म्हणून या ठिकाणी नागरिकांना खूप त्रास होत आहे। त्या ठिकाणी काही भूसंपादन कारवाई राहिलेली आहे ती पूर्ण करण्यात यावी। या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग 2026-27च्या पुरवणी मागण्या पान क्रमांक 71 बाब क्रमांक 100 पुणे शहर व जिल्ह्याच्या लोकसंख्या ही फार मोठे झपाट्याने वाढत असल्याने त्यामुळे बांधकाम विभागानं या ठिकाणी जो MSRDCचा बाह्य रिंग रोड हाती घेतलेला आहे त्याचं काम या ठिकाणी आजही सुरू मोठ्या प्रमाणामध्ये संत गतीने आहे, ते लवकरात लवकर करावं। त्याचप्रमाणे या ठिकाणी दुसरा एक PMRDचा रस्ता आहे, तोही रिंग रोड अंतर्गत आहे, त्याचंही काम लवकरात लवकर भूसंपादन पूर्ण करून करण्यात यावं। त्याचप्रमाणे एकच बाब राहिली, पुणे नगर महामार्ग येरवडा ते खराडी दरम्यान पुलाचे काम प्रस्तावित आहेत, ते काम सुरू होणार आहे, परंतु त्या अगोदर जो नगर रोड 200 फुटाचा आहे तो फक्त खराडीपर्यंत आहे, तो वाघोलीपर्यंत पुणे महानगरपालिकेची हद्द असल्यामुळं तो 80 फुटाचाच असल्यामुळं पर्यायी रस्ते पुणे महानगरपालिकेने ते त्वरित करावेत ही विनंती करतो। त्याचप्रमाणे शिवने खराडी रस्ता धन्यवाद एकच 15 वर्षापासून प्रलंबित आहे, तोही पूर्ण करण्याची जबाबदारी मान्य आयुक्तांच्यावर द्यावी एवढी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।